महापुरुष महामातांना त्यांच्या थोर विचारांना त्रिवार अभिवादन करते। आज या ठिकाणी उपस्थित सर्व महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कवी गायक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सविनय जय भीम करते आणि आपल्या समोर गीत सादर करीत आहे। तरी सुद्धा काही चूकभूल झाली, आपलंच लेकरू आहे, आपल्या कोकणातला आहे, तुम्ही समजून घ्याल हीच अपेक्षा करते आणि माझ्या गीताला सुरुवात करीत आहे। मंदिर बांधल्याने भिकारी तयार होतात, ग्रंथालय उभारल्याने अधिकारी तयार होतात। जर का बुद्धाचे विचार डोक्यात घेतले ना प्रकाश, तर खरोखर आंबेडकर तयार होतात, आंबेडकर तयार होतात। बघा की पूर्वीची स्थिती आमची काय होती। 1956च्या आधी ज्यावेळेस आम्हाला बाबासाहेबांनी धर्मांतर दिलं नव्हतं, त्यावेळेस परिस्थिती कशी होती। गळ्याला गडगं, पाठीला झाडू होता। अरे रस्त्यानं चाललो तरी आमची पावलं पुसली जायची, परंतु हा सगळा साखळ दंड मोडून काढणारे एकमेव युगांतर या धर्तीवरती आले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। पोचतंय की नाही मी काय सांगते ते? पोचतंय ना? हा, म्हणून की पूर्वीची परिस्थिती कशी होती आणि म्हणून म्हणायचं आहे, ज्या हाताने काढलं शेण हो
आहे ज्या हाताने काढलं या शेण त्या हातात आला या पेन. चलो बघा, आज 20 मार्च आहे. चौदार तळे सत्याग्रह. बघा, पाणी पिऊ देत नव्हते ते चौदार तळ. तिथे कुत्र मांजर जनावर पाणी पिऊ शकत होते, पण आम्ही माणसासारखं माणूस असून सुद्धा पाणी पिऊ शकत नव्हतो. आणि बाबासाहेबांनी हा जो सत्याग्रह केला तो फक्त पाण्यासाठी नाही, तर हा समानतेचा लढा होता की आम्ही माणूस आहोत हे दाखवणारा सत्याग्रह होता. आम्ही माणूस आहोत. रक्त एक आहे की नाही? रक्त एक आहे तरी आमच्या जातीवादी होती. तुम्ही खालच्या जातीचे, आम्ही वरच्या जातीचे. कोणी आले बाहूतून, कोणी आले डोक्यातून, कोणी आले मांडीतून, आणि शूद्र आला पायातून. हे कसं काय झालं? कसं काय झालं? आणि म्हणून ज्या हाताने काढला या शेण पडलो होतो. बाबासाहेबांनी आम्हाला वर ओढलंय, ओढलं की नाही? आणि 1956 ला आम्हाला बुद्धाच्या ओढणीत टाकलं. आणि तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगू लागलो. म्हणून ज्या हाताने काढलेला या शेण वेळ ते कमी आहे तरी पण बघा की बाबासाहेबांनी आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला संविधानातून. हिंदू कोड बिल दिलं, ज्या प्रति बाबासाहेबांनी कायदे मंत्रिपदावरती लाथ मारली, तरी आमच्या महिला म्हणतात बा आमच्यासाठी बाबासाहेबांनी काय केलं म्हणतात की नाही. आज तुम्ही प्रसूती रजा घेता, घरी असताना पगार खाता की नाही? कोणाची मेहरबानी आहे? बाबासाहेबांची आहे. तरी आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं? अरे केलं तर केलं, सगळ्यांसाठी केलंय. पहिला हिंदू आमच्या जे आहेत ओबीसी बंधू आहेत त्यांच्यासाठी बाबासाहेबांनी कलम संविधानामध्ये लिहिलेला आहे. म्हणून त्या हातात आला या पेन. म्हणून 17 पिढ्या दादा त्या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी गायक आदरणीय आमचे यशवंतदादा निर्मळे, त्याचप्रमाणे आदरणीय गायक अशोकजी निकाळजे या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथमच त्यांच्यासमोर मला गाण्याची संधी मिळाली आहे. आणि म्हणून त्या हातात आला या पेन. तुझ्या 17 पिढ्याचं दादा, माझ्या 17 पिढ्याचं ताई. हे ताई, माझ्या 17 पिढ्याचं ताई, आपल्या 17 पिढ्याचं दादा, माझा अभिमान केलंय सोने. So
की सौगात बन गई दादा, लक्षात हवं. भीम ने जलाया खून इसलिए खुशियों की सौगात बन गई और जिंदगी में सफल अब हर बात बन गई. अरे भीम ने लिखा बड़ी मेहनत से संविधान मान. शैलेश गायकवाडांनी आमचे रोहित दादा यांच्याकडून सुद्धा भेटल धन्यवाद. भीम ने जलाया खून इसलिए खुशियों की सौगात बन गई और जिंदगी में सफल अब हर बात बन गई. अरे उन्होंने लिखा बड़ी मेहनत से संविधान मान. अबे इसलिए सीना तान कर चलने की हमारी औकात बन गई. शृंगार करून आलेले आहे, चांगले कपडे घालून आले. पण पूर्वीची स्थिती कशी होती? इथं भरणे सुन लंगोटी, इथं भरणे सुन लंगोटी, या पोटाच्या खळगीसाठी. जी मेलेली ढोरं गुरं पण आम्ही खाल्लेली आहेत, आमच्या समाजाने खाल्लेली आहेत. आणि म्हणून त्या पाळीव प्राण्यापेक्षा गायक मंडळी या ठिकाणी आहेत, वादक मंडळी आहेत. या साऱ्यांच्या जीवनाचा सोनं माझ्या बाबासाहेबांनी केलं. आणि म्हणून आपल्या सतरा पिढ्या तर दादा माझा अभिमान केलंय बैठकीत आमच्या सोबत बसून दाखवलेल्या. माझे बाबा अमन तुम्हाला नाव देतात की ज्यांना बाबासाहेब नको त्यांना चांगलं आहे की वैचारिक बैठकीत
याच्याकडे 100 रुपये आले, धन्यवाद. मग नव्हतं तुला र ज्ञान ध्यान, नव्हतं तुला र ज्ञान ध्यान, नव्हतं सुखानं खाणं पिणं. नव्हतं सुखानं खाणं पिणं, नव्हतं सुखानं खाणं पिणं. तुझं भाषण आणि गाणं, तुझं भाषण आणि गाणं, सांग ऐकलं असतं का कोण? गळ्यामध्ये गाडगा तुझा. क्या बात आहे. कशी असती परिस्थिती? गळ्यात गाडगा असला की नाही चोंगी टाकण्यासाठी. पूर्वीची परिस्थिती, आपल्या तोंडात साठलेली चोंगी आपण रस्त्यावर टाकू शकत नाही, ते कुठे टाकायचं? त्या मडक्यामध्ये. चाललेली पावलं, चाललो तर काय करायचं? त्या झाडूने पाठीवरच्या पावलं पुसायची. ही परिस्थिती होती. आणि मग गळ्यामध्ये गाडगा तुझा, नव्हती नव्हती ताट तुझी रमान. नव्हती ताट तुझी रमान. आपल्या 17 पिढ्या जगताई, आपल्या 17 पिढ्या जगताना माझा अभिमान केलंय सोनं. शेवटचा असर आपणासमोर सादर करीत आहे. या गीताचे कवी आदरणीय नांदेडहून कैलासजी राऊत लिहितात. तुझा रुबाब पाहून थाट, तुझा रुबाब कसा आहे? बाबासाहेबांनी आम्हाला सूटबुटामध्ये राहायला शिकवलं की नाही? प्रत्येकाचा रुबाब कसा आहे? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आहे. आणि म्हणून तुझा रुबाब पाहून रुग्णसेवक आहेत आणि सगळ्यांसाठी ते तत्पर असतात. आणि म्हणून त्यांचा रुबाब कसा आहे? तुझा रुबाब पाहून थाट, माझा रुबाब पाहून थाट, या मनुवाद्याचं दुखतंय पोट रे. नको वागू भीमाची पोट. म्हणून म्हणायचं आहे बाबासाहेबांनी एवढं आम्हाला दिलंय हो, पण आम्ही बाबासाहेबांसाठी काय करतोय? फक्त जयंती आली की नाचतोय, गातोय, सगळं चाललंय. पण बाबासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने कधी होणार? आणि म्हणून म्हणायचं आहे, कुणाल कांबळे लिहितात माझे गुरु, की एखाद्याचा स्वाभिमान दुखावला तर तो रडू शकतो. दादा, एखाद्याचा स्वाभिमान दुखावला तर तो रडू शकतो. अरे चक्र बदललंय निसर्गाचं, हल्ली कधीही पाऊस पडू शकतो. अरे त्या भीमाने लढून कित्येकांना पाणी पाजलं कुणाल. मग विचार करा, आपण जर एक झालो तर इतिहास घडवू शकतो. आणि